न्यूज वसा जनसेवेचा। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आंबा फळबाग लागवड करून 2 वर्षे उलटून गेली, मात्र अद्याप श्याम पाटील या शेतकऱ्याला त्याचे अनुदान न मिळाल्याने अखेर बुलढाणा जिल्ह्याच्या इसरोली येथील शेतकरी श्याम पाटील भुतेकर यांनी आपल्या 5 एकर शेतातील 450 आंबा झाडांवर नांगर फिरवला आणि आंबा बाग नष्ट केली आहे। शेतकरी श्याम पाटील यांना लागवडीपासून तर आतापर्यंत जवळपास 14 ते 15 लाखांचा खर्च आला असून हातात काहीही आले नाही। कृषी विभागाकडे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनुदानासाठी अर्जाची पूर्तता सुद्धा केली। सतत 2 वर्ष कृषी विभागाच्या चक्रा मारल्या, मात्र कृषी विभागाच्या अनास्थेमुळे अनुदान मिळाले नाही। परिणामी नुकसान होत असल्याने अखेर त्यांनी आंबा बाग नांगराने काढून टाकली। मात्र अनुदान न देणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। अनुदान न मिळाल्यामुळेच ही वारंवार त्या तालुका कृषी अधिकारी तालुका कार्यालयात चक्रा मारूनही सुद्धा एक हा सिनियर लोकांचं पण काही ऐकत नाही। त्याला असं वाटतं की आमचं कोणीच काही करू शकत नाही। आणि किती खर्च आला साधारण? खर्च जवळपास 15-16 लाख रुपये आला आणि 2 वर्षाचं या शेतातलं उत्पन्नही बुडालं 5 एकरातलं, आणि ते उत्पन्न जवळपास ते 9-10 लाखाचं उत्पन्न बुडालं। असं एकूण जवळपास 20-25 लाखाचं नुकसान झालं। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।